वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्र अखेर सापडली आहेत। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ही कागदपत्र सापडली आहेत। आज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आणि त्यावेळेला त्यांना ही कागदपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिली आहे। पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं। जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र तर 2021 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। आपण बघतोय पूजा खेडकर यांची कागदपत्र सापडलेली आहेत। दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याची ही कागदपत्र आहेत। जिल्हाधिकारी पोलिसांना ही कागदपत्र दिली जाणार आहेत। पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राचं नगर कनेक्शन समोर आलेलं होतं आणि आता पूजा खेडकर यांची कागदपत्र आता दिली जाणार आहेत। अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अरुण, UPSC साठी सिलेक्शन झाल्यानंतर तिसऱ्या प्रमाणपत्राची गरज काय हा प्रश्न आता उभा राहिलाय। याचा अर्थ आधीच्या 2 प्रमाणपत्रांबद्दल किंवा त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना साशंकता होती आणि म्हणूनच आणखी एक सबळ आणि त्यातही म्हणजे त्यांनी जे विशिष्ट प्रकारच्या प्रमाणपत्राची मागणी केली आहे तर म्हणजे माणसाच्या शरीराच्या हालचालींवर मर्यादा आणण्याबाबतची तपासणी करायची असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याबाबतची मेडिकल तपासणी वैद्यकीय तपासणी पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालयात केली गेली आणि ते सर्टिफिकेट मिळावं यासाठी विनंती अर्ज त्यांनी दिला होता। औंध रुग्णालयाने त्यांचा हा अर्ज किंवा त्यांची विनंती फेटाळून लावली। त्यांची वैद्यकीय तपासणी जरूर करण्यात आली, मात्र तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यात येऊ शकत नाही असं स्पष्टपणे लिखित स्वरूपात पूजा खेडकर यांना कळवण्यात आलंय। त्यामुळे विकलांग सर्टिफिकेटसाठी किंवा प्रमाणपत्रासाठी त्यांनी कुठल्या स्तरावरती काय काय स्वरूपाचे प्रयत्न केले हे आपल्या लक्षात येतं आणि या सगळ्याचा हेतूविषयी देखील आपल्या मनामध्ये शंका उपस्थित होते। अगदी अरुण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। क्या आपका परिवार लाखों बच्चों के साथ मजाक नहीं कर रहा ना? केंद्र सरकार ने जांच कमेटी